आंघोळ करतेवेळी लघवीला येणे आजार नाही, अद्भुत चमत्कार. एकदा नक्की बघा, नाहीतर मित्रांनो, अनेकांच्या आयुष्यात अशी एक आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. गोष्ट वारंवार घडत असते, पण तिच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आंघोळ करण्यासाठी स्नानगृहात गेल्यानंतर किंवा अंगावर पाणी पडू लागल्यानंतर अचानक लघवीची भावना निर्माण होते. अनेकांना हा अनुभव कधीतरी आलेला असतो. त्यामुळे हा अनुभव नेमका का येतो, याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. काही जण याला एखाद्या आजाराशी जोडतात, तर काही जण हा केवळ योगायोग आहे असे समजतात. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना, मनाची अवस्था, त्या वेळची परिस्थिती आणि शरीराची प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकते. त्यामुळे प्रत्येकाला एकसारखाच अनुभव येईल असे नाही. आज आपण याच विषयाकडे शांतपणे आणि समतोल दृष्टिकोनातून पाहणार आहोत. सर्वप्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की लघवी होणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीरात तयार होणारे अतिरिक्त पाणी आणि काही अपायकारक घटक मूत्राच्या स्वरूपात बाहेर टाकले जातात. ही प्रक्रिया शरीराच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे वेळोवेळी लघवीची भावना निर्माण होणे ही सामान्य बाब आहे. मात्र काही लोकांना अंगावर पाणी पडताच ही भावना अधिक तीव्र जाणवते. अशा वेळी अनेक प्रश्न निर्माण होतात. हा एखादा आजार आहे का? शरीरातील कमकुवतपणा आहे का? की ही केवळ नैसर्गिक प्रतिक्रिया आहे? बहुतांश वेळा ही एक सामान्य शारीरिक प्रतिक्रिया असू शकते, असे आरोग्यविषयक माहितीमध्ये सांगितले जाते. तरीही जर हा त्रास सतत वाढत असेल, वेदना होत असतील किंवा इतर लक्षणे जाणवत असतील, तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. आंघोळ ही केवळ शरीर स्वच्छ करण्याची प्रक्रिया नसून अनेकांसाठी ती ताजेतवाने होण्याचा अनुभव असतो. दिवसभराचा थकवा, ताणतणाव आणि मानसिक दडपण काही काळासाठी कमी झाल्यासारखे वाटते. कोमट किंवा थंड पाण्याचा स्पर्श शरीराला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करू शकतो. त्यामुळे शरीरातील काही नैसर्गिक प्रक्रिया अधिक सक्रिय होऊ शकतात. काही व्यक्तींमध्ये यामुळे मूत्राशयातील संवेदना अधिक स्पष्ट जाणवू शकते आणि लघवीची भावना निर्माण होऊ शकते. हा अनुभव प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखा असेलच असे नाही. काही अभ्यासांमध्ये असे नमूद केले जाते की शरीर विश्रांतीच्या अवस्थेत गेल्यानंतर काही नैसर्गिक प्रक्रिया अधिक सहजपणे जाणवतात. दिवसभर काम करताना अनेकदा आपण शरीराकडे पूर्ण लक्ष देत नाही. मात्र शांत वातावरणात किंवा आंघोळीच्या वेळी शरीरातील सूक्ष्म संवेदना अधिक स्पष्टपणे जाणवू शकतात. त्यामुळे मूत्राशय भरलेला असल्यास लघवीची जाणीव अचानक वाढल्यासारखी वाटू शकते. याचा अर्थ प्रत्येक वेळी कोणताही आजार आहे असे होत नाही. मानसिक अवस्थेचाही शरीरावर परिणाम होतो, हे अनेक तज्ज्ञ मान्य करतात. तणाव, चिंता किंवा मानसिक दडपण यांचा परिणाम शरीरातील विविध प्रक्रियांवर होऊ शकतो. जेव्हा व्यक्तीला काही क्षण विश्रांती मिळते, तेव्हा शरीरातील ताण कमी होऊ लागतो. अशा वेळी अनेक नैसर्गिक संवेदना अधिक स्पष्टपणे जाणवतात. काही लोकांना आंघोळीच्या वेळी हलके वाटते, तर काहींना शांत झोप येते. त्याचप्रमाणे काही व्यक्तींना लघवीची भावना अधिक तीव्र जाणवू शकते. ही प्रतिक्रिया प्रत्येकामध्ये वेगळी असते. पाण्याचा स्पर्श मनालाही प्रसन्न करतो, अशी अनेकांची भावना असते. धार्मिक परंपरांमध्ये देखील स्नानाला शारीरिक आणि मानसिक शुद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. अनेक जण दिवसाची सुरुवात स्नानाने करतात, कारण त्यामुळे ताजेतवाने वाटते. मानसिक शांततेमुळे शरीरातील काही नैसर्गिक प्रक्रिया सहज घडतात, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र या विषयावर प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. काही वेळा लघवीची भावना पाण्याचा आवाज,
वाहते पाणी किंवा स्नानाची सवय यांच्याशीही संबंधित असू शकते. शरीर आणि मेंदू यांच्यामध्ये अनेक प्रकारचे संबंध कार्यरत असतात. एखादी कृती वारंवार त्याच क्रमाने घडत असल्यास मेंदू त्या परिस्थितीशी काही नैसर्गिक प्रतिक्रिया जोडू शकतो. त्यामुळे काही लोकांना स्नान सुरू होताच लघवीची भावना निर्माण होऊ शकते. ही बाब अनेकांसाठी पूर्णपणे सामान्य असू शकते. मात्र जर वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, वेदना होणे, रक्त दिसणे, ताप येणे किंवा इतर त्रास जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा परिस्थितीत योग्य वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते. कारण काही वेळा मूत्रमार्गाशी संबंधित संसर्ग, मधुमेह, मूत्राशयाचे विकार किंवा इतर आरोग्यविषयक कारणेही असू शकतात. त्यामुळे कोणत्याही गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि योग्य विश्रांती घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील अनेक प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच लघवी बराच वेळ रोखून ठेवण्याची सवय टाळावी. वेळेवर लघवी करणे हे मूत्रमार्गाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. आपल्या दैनंदिन जीवनात शरीराकडून मिळणाऱ्या प्रत्येक संकेताकडे भीतीने पाहण्याची गरज नसते. अनेक वेळा शरीर नैसर्गिक पद्धतीने कार्य करत असते. मात्र एखादी गोष्ट सतत त्रासदायक वाटत असेल किंवा त्यासोबत इतर लक्षणे दिसत असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे हा सर्वात योग्य मार्ग आहे. स्वतःहून निष्कर्ष काढणे किंवा अपूर्ण माहितीच्या आधारावर भीती निर्माण करणे टाळावे. शेवटी एवढेच म्हणता येईल की आंघोळीच्या वेळी लघवीची भावना निर्माण होणे हा अनेक व्यक्तींना येणारा अनुभव असू शकतो. बहुतांश वेळा ही शरीराची सामान्य प्रतिक्रिया असू शकते. तरीही प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कोणतीही शंका असल्यास योग्य वैद्यकीय मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. शरीराचे संकेत समजून घेणे, निरोगी जीवनशैली स्वीकारणे आणि आवश्यक तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घेणे हेच आरोग्य टिकवण्याचे महत्त्वाचे सूत्र आहे. अशा प्रकारे आपण आपल्या शरीराची योग्य काळजी घेतली तर अनेक अनावश्यक चिंता टाळता येतील आणि निरोगी आयुष्य जगणे अधिक सोपे होईल.